नमस्कार, रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या। अतिशय खुसखुशीत खमंग होतात। कुठे प्रवासात सुद्धा तुम्ही 8 ते 10 दिवसापर्यंत ह्या पुऱ्या खाऊ शकता आणि ही पुरी करण्याची अतिशय सोपी पद्धत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी घेतलेले एक मोठी कोथिंबीर किंवा कांडी घेतलेली आहे सोलून, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 12 ते 14 हिरवी मिरची शक्यतो तिखट असावी, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा। हे आपल्याला वाटण करायचे, त्याच्यामध्येच हे वाटून घ्यायचं आहे। तर आता आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक लसूण आणि ओवा आणि जिरं याच्यामध्ये सर्व टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। म्हणजे एक प्रकारचं वाटण करून घ्यायचं। पण हे वाटण करताना बिलकुल पाण्याचा उपयोग केलेला नाही। तर एक मोठी कोथिंबीर टाकल्यामुळे त्याचं पाणी होतं किंवा उलसरपणा येतो ह्या वाटणाला। आणि हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाही। हे बघा एकदम छान असं हे वाटून झाले। आता कडकडीत मोयन घालण्यासाठी आपण इथं 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे कडकडीत गरम करून घ्यायचंय। तर इथे घेतलेलं आहे 1 ग्लास ज्वारीचं पीठ। हे पीठ चाळून घेतलेले आहेत। 1 ग्लास गव्हाचं पीठ, हेही चाळून घ्यायचं आहे। 2 चमचे तीळ घेतलेला आहे आणि ह्या चमच्याने 2 चमचे रवा घेतलेला आहे। रवा टाकल्यामुळे आपली पुरी जी आहे ती अतिशय खुसखुशीत होते। तर आता हे पीठ मिक्स करून घेऊया। हे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे कडकडीत करून घेतलेलं मोयन टाकून घ्यायचं आहे। इथं 2 पळीच मी तेल वापरलेलं आहे। आता थोडंसं हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं, नाही तर हाताला चटका लागू शकतो। अर्धा ग्लास चणा डाळीचं पीठ। आता हे व्यवस्थित आपण पिठाला मोयन जे आहे ते चोळून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मुटका होतोय। आपली पुरी जी आहे ती अतिशय खुसखुशीत अशी होते। तर याच्यापेक्षा जास्तही टाकायचं नाही मोयन। याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया, पाव चमचा हळदी पावडर, 2 चुटकी हिंग, हे जे वाटून घेतलं होतं हे याच्यात टाकूयात। तुम्हाला हिरवी मिरची थोडंसं प्रमाण कमी पाहिजे असेल तर कमी टाका। इथे मी 14 मिरची घेतलेली आहे। आता हे पूर्ण व्यवस्थित पिठाला मिक्स करून घेऊया। कुठे तिखट कमी कुठं जास्त लागतं, त्यामुळे हे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मिक्स झाल्यानंतर पाणी टाकून आपल्याला हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। पुरी करताना कधीही पातळ पीठ मळून घ्यायचं नाही, नाहीतर पुरी जी आहे ती कुरकुरीत होत नाहीत किंवा असं खुसखुशीत होत नाहीत। जरा वेळातच त्या नम पडतात। याच्यामध्ये मोयन टाकल्यामुळे पुरी जास्त वेळ ही कुरकुरीत राहते। तर आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया। हे मिक्स झालेलं आहे आणि हे थोडंसं मळून झाल्यानंतर मिठाचं प्रमाण बरोबर आहे का ते चेक करायचं आहे। आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून अशा प्रकारे हे अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे, म्हणजे तुम्हाला पाण्याचा सुद्धा अंदाज येईल। तर आता हे मळून घेऊया। थोडं थोडं टाकायचं आहे, एकदम पाणी कधीही टाकायचं नाही पीठ मळताना। तर एक ना एक कण भिजला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग गोळा बनवून घ्यायचा। तर बरोबर अर्धा ग्लास मी इथं पाणी घेतलेलं आहे। जर का आणखीन लागलं तर परत घेऊया। आता ह्या स्टेजला आपण इथं मिठाचं जर प्रमाण कमी असेल किंवा तिखट कमी असेल, एखाद्या वेळेस हिरवी मिरची कधी तिखट तर कधी असं थोडीशी कमी तिखटपणाची येते, मग तेव्हा तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट सुद्धा टाकलं तरीही चालतं। तर अतिशय खमंग आणि खुसखुशीत ह्या पुऱ्या होतात मिक्स पिठाच्या। आणि आषाढ महिना म्हटलं की कापण्याची रेसिपी टाकलेली आहे, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर तीही रेसिपी पहा। तर मीठ थोडंसं कमी वाटते, मग अशा अर्धा चमचा आणि आता पाव चमचा, म्हणजे पाऊण चमचा मीठ आपण इथं टाकलेलं आहे। आणखीन पाव ग्लास पाणी घेतले मी पीठ मळण्यासाठी। तर एकदम पाणी जर टाकलं तर पीठ पातळ होतं, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। पहिल्यांदा जरी करत असाल तरी हे पुरी जी आहे ती तुमची बिघडणार नाही। त्यामुळे मी प्रत्येक वेळी कुठलीही रेसिपी करताना पाण्याचं प्रमाण सांगते। तर जवळजवळ आपलं हे 2.5 ग्लास पीठ झालेलं होतं। तर तेवढं पीठ मळण्यासाठी आपल्याला इथं बरोबर पाऊण ग्लास पाणी लागलेलं आहे। हे बघा अशा प्रकारे फक्त 1-2 चमचेच पाणी शिल्लक राहिले। तर हे पीठ छान मळून घेऊया। याच्यापेक्षा पातळ पीठ आपल्याला बिलकुल करायचं नाही। हे बघा एवढं पीठ घट्ट पाहिजे। आता हे छान मळून घेऊया। आता पुऱ्या करायचं म्हटलं की जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल
तर ह्याला वेळ लागतो. तर अतिशय सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुमच्या किती जरी तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर अगदी पटकन ह्या पुऱ्या बनवून होतील. हे पीठ मळून झाले आपलं. हे बघा. आता इथं गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे. तेल टाकून घेऊया कढईमध्ये आणि मीडियम गॅसवर हे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. थोडी पसरट पुऱ्याची कढई ठेवायची म्हणजे एका वेळेला 3 ते 4 पुऱ्या याच्यामध्ये आरामात बसतात. तर घरामध्ये असे पाट असतात बसायचे वगैरे, त्याला स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आणि त्याच्यावरती पीठ आपण आता एवढं पीठ आहे हे बघा अशा प्रकारे. तर हे 2 वेळा जरी आपण लाटून घेतलं ना तरी आपल्या पुऱ्या अगदी पटकन होतात आणि याच्यावरती चिकटून सुद्धा बसत नाही. तरीही थोडंसं तेल याला लावून घ्यायचं म्हणजे पुरी जी आहे ती अगदी पटकन निघल्या जाते, चिटकून राहत नाही. तर आता आपण याच्यावरती लाटून घेऊया किंवा सर्व पीठ एकदम जरी लाटलं तरी चालतं. याला पीठ लावायचं नाही, नाहीतर तेल खराब होतं. ते तेल वापरताना बरोबर वाटत नाही आपल्याला. त्यामुळे अशाच प्रकारे लाटून घ्यायचं आहे. तेल लावून घेऊया. एकसारखे लाटून घ्यायचे, खूप जाड नाही खूप पातळ नाही. प्रवासात न्यायचं असेल ह्या पुऱ्या तर ह्याला टोचा मारायच्या म्हणजे पुरी कडक होते, नरम होत नाही आणि प्रवासामध्ये जास्त दिवस टिकते. प्रवासात न्यायचं म्हटलं तर 7-8 दिवसासाठी तर त्याला काट्या चमच्याने टोचा मारून घ्यायच्या. हे बघा एवढे मोठं आपण लाटून घेतलंय तरी खाली चिकटत नाही. अशा प्रकारे लाटून घेऊया. आता छान असं लाटून घेतलंय बघा एवढ्या जाडीचं. आता ह्या पुऱ्या जे आहेत त्या आपण ग्लासनं अशा प्रकारे करून घ्यायच्या आहेत. तर एक वेळेला बघा किती खूप साऱ्या पुऱ्या तयार होतात. एक एक लाटत बसायची गरज नाही. आता हे एक्स्ट्रा राहिलेलं पीठ काढून घेऊया आणि याच्यात तिखट कापण्या जरी तुम्हाला करायच्या असतील तरीही चालतं. तर आता आपण ह्या पुऱ्या तळायला घेऊया. तर बघू शकता किती सुरेख आणि मस्त झालेले आहेत. हे बघा तेल गरम झालेलं आहे. मीडियम गॅसवर आता आपण हे पुऱ्या तळून घेऊयात. तर जेवढ्याच बसतात तेवढ्याच सोडून घ्यायच्यात. हे बघा किती मस्त फुलतात. अतिशय टम्म अशा एकूण एक पुरी फुलते. तर एका वेळेला 4 ते 5 पुऱ्या एवढ्या कढईमध्ये बसतात. मीडियम गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत ह्या पुऱ्या. थोड्याशा तुम्हाला मोठ्या पाहिजे असतील तर थोड्याशा मोठ्या आकाराच्या लाटू शकता किंवा मग जे मोठं एखादं भांडं आहे त्यांनी गोल अशा करून घेऊ शकता. मीडियम गॅसवर तळल्यामुळे अतिशय कुरकुरीत होतात आणि बिलकुल तेलकट वगैरे होत नाहीत पुऱ्या. तर अतिशय मस्त अशा झालेल्या आहेत. तर छान ब्राऊन कलर झाला की आपण या काढून घेऊया. हे बघा दोन्ही बाजूने अतिशय सुरेख तळलेले आहेत. पुऱ्या ठेवताना अशी एखादी चाळणी घ्यायची म्हणजे त्याला पाणी सुटत नाही किंवा वाफेनं पुऱ्या असं नम पडत नाहीत. हे बघा अतिशय कुरकुरीत झालेत. आता हे काढून घेऊया. तर तेलातून बाहेर काढल्याबरोबर हे बघा अतिशय कोरडे ह्या पुऱ्या निघतात. तर अशाच प्रकारे आपण ह्या सर्व पुऱ्या तळून घेऊया. जर का तुमच्याकडे असा मोठा पोळपाट असेल तर ह्याच्यावर जर केलं तरीही चालतं. फक्त ह्याच्यावर थोडंसं पिठाचा गोळा कमी घ्यायचा आणि थोडंसं तेल टाकून लाटून घ्यायचं. पाटावर तरी थोडंसं चिकटलं जातं पण याच्यावरती चिकटत नाही. तर बघू शकता सर्व बाजूने छान लाटून घेतले तरी पण याच्यावर सुद्धा 7 ते 8 पुऱ्या तयार होतात. हे बघा अशा प्रकारे. आणि याला चिटकून वगैरे बसत नाहीत बिलकुल. असं जर पोळीपाट असेल तुमच्याकडे तर तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला जसं सोपं पडेल ते तशा प्रकारे करू शकता. तर परत ह्या तळून घेऊया. हे बघा इतक्या चवीला खमंग झाल्यात. तुम्ही एक वेळ जर बनवल्या तर नेहमी बनवाल. आणि प्रवासात म्हटलं की भाजी वगैरे न्यायची असेल तर ते आपल्याला नको वाटतं. पण ही पुरी जर नेली फक्त बनवून तरी तुम्ही 2-4 जरी पुऱ्या खाऊन पाणी पिलं तरी पोट भरल्यासारखं वाटतं आणि पौष्टिक ह्या पुऱ्या होतात. अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या तयार करून घेऊया. पाहता क्षणी बनवून खावीशी वाटणारी अतिशय खमंग आणि खुसखुशीत ही पुरी होते. तर अशा प्रकारे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि प्रवासात जर नेणार असाल तर अशा प्रकारे टोचा मारून केलेली ही पुरी ही 8 ते 15 दिवसापर्यंत आरामात टिकते. खराब बिलकुल होत नाही. तरी बघा अतिशय खुसखुशीत ही पुरी झालेली आहे. तोंडाला चव नसेल किंवा प्रवासात न्यायची असेल तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा. आणि अशा प्रकारे जर पुऱ्या बनवून ठेवल्या तर तुम्ही चहासोबत किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा तुमच्या मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर करू शकता. आजची तिखट पुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.